तुम्ही फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा भरला आहे का आणि तुमचा विमा दावा अजूनही प्रलंबित आहे का? मग हा नवीन जी आर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून सन 2025 अंतर्गत फळपीक विमा योजनेसाठी तब्बल रुपये 129 कोटी 51 लाख रुपयांचा राज्य हिस्सा मंजूर केला आहे. पण हा निधी नेमका कोणाला मिळणार? शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार का? आणि याचा प्रलंबित विमा दाव्यावर काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि 3 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत शासन निर्णयातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2025 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये 129 कोटी 51 लाख 38 हजार इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर हवामानातील बदलामुळे फळबागांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघावे आणि त्यांना आधार मिळावा याच उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये आंबिया बहार हंगामातील संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष तसेच प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी आणि पपई अशा एकूण 9 फळपिकांचा राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता या योजनेअंतर्गत आंबिया बहार 2025 साठी विमा कंपन्यांना देण्यात येणाऱ्या राज्याच्या उर्वरित हिश्शापोटी रुपये 129 कोटी 51 लाख 38 हजार निधी वितरित करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने शासनाकडे केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर करण्याचा निर्णय शासनाने या GR मधून घेतला आहे. मित्रांनो, आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितले आहे ते पाहूया. सर्वप्रथम कृषी आयुक्तालयाने केलेल्या शिफारशीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आंबिया बहार 2025 अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी रुपये 129 कोटी 51 लाख 38 हजार रुपयांचा उर्वरित राज्य हिस्सा मंजूर केला आहे. हा निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांच्या बँक खात्यात जमा करता येणार आहे. आता या निधीचे वाटप कोणत्या कंपनीला किती झाले ते पाहूया. सर्वाधिक 83 कोटी 98 लाख 43 हजार 948 रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला मंजूर करण्यात आले आहेत. तर युनिव्हर्सल शॅम्पू जनरल इन्शुरन्स कंपनीला रुपये 20 कोटी 78 लाख 44 हजार 2 रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीला रुपये 24 कोटी 74 लाख 50 हजार 91 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे या तीनही विमा कंपन्यांना मिळून एकूण रुपये 129 कोटी 51 लाख 38 हजार 41 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याशिवाय या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की हा निधी फक्त आंबिया बहार सन 2025 साठीच वापरता येणार असून इतर कोणत्याही हंगामासाठी त्याचा वापर करता येणार नाही. तसेच या निधीचा खर्च सन 2026-27च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती या निधीच्या वितरणासाठी करण्यात आली आहे. शेवटी या निधीचा वापर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयानुसारच केला जाईल असे या GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही. हा GR म्हणजे विमा कंपन्यांना राज्य शासनाचा उर्वरित राज्य हिस्सा उपलब्ध करून देण्यास दिलेली प्रशासकीय मंजुरी आहे. यामुळे पुढील विमा दाव्याची प्रक्रिया आणि निधी वितरणाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.